तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला डिंकाच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा। शरीराला ताकद देणारे पौष्टिक आणि अतिशय स्वादिष्ट डिंकाचे लाडू हे लाडू ऊर्जा वाढवण्यासाठी, हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि थंडीमध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात। डिंक, खारीक, सुकामेवा आणि गूळ यांचा वापर करून हे लाडू तयार केले जातात। तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व मी साहित्य दाखवत आहे तुम्हाला। त्यानंतर मी एका कढईमध्ये गोवर्धन तूप घेतलेला आहे। इथं 50 ग्रॅम मी डिंक घेतलेला आहे। तो पूर्ण फुलेपर्यंत तो चांगला परतून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे परतून घ्यायचा आहे, जेणेकरून तो असा कुरकुरीत होईल असं परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत। काजूसुद्धा चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहेत। लालसर रंग येईपर्यंत काजू परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 100 ग्रॅम बदामसुद्धा टाकलेले आहेत। तुम्ही पाहू शकता बदाम 100 ग्रॅम जे आहेत ते पण लालसर असे भाजून घ्यायचे आहेत। पूर्ण भाजल्या झाल्यानंतर मी इथे 50 ग्रॅम मी मनुके घेतलेले आहेत। मनुकेसुद्धा असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फुलले पाहिजे। मनुके जे आहेत ते पूर्ण मी परतून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे पावशर खारीक पावडर आहे ती घेतलेली आहे। जर तुमच्याकडे खारीक पावडर नसेल तर तुम्ही खारीक आणून त्यातल्या बिया काढून खारीक पावडर जे आहे थोडं खारीक जे आहे ते उन्हात वाळवून त्याची पावडर करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता ब्राऊन कलरचे होईपर्यंत खारीक पावडर जी आहे ती फ्राय केलेली आहे। त्यानंतर मी इथे 150 ग्रॅम येथे सुके खोबरे घेतलेले आहे। जे सुके खोबरे आहे जे ते चांगले परतून घेतले आहे। मध्येच मी खसखस टाकून ते परतून घेतलेले आहेत। खसखस जी आहे ती तुम्ही 2 चमचे वापरायची आहे। खसखस आणि खोबरं चांगलं मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं, जेणेकरून जो कच्चेपणा आहे खोबऱ्यामधला तो जाईल आणि खसखसमधला। तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पाहू शकता मी अशा प्रकारे पूर्ण खसखस आणि खोबरं जे आहे ते भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे खोबरं आणि खसखस जे परतून घेतलेलं आहे ते पूर्ण मिक्सरला बारीक पावडर त्याची करून घ्यायची आहे। आबडधोबड पावडर केली तरी चालेल। त्यानंतर येथे मी काजू, बदाम आणि जे आपण डिंक जे फ्राय केलेलं होतं ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं मिक्सरला मी पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी येथे जी खारीक पावडर आहे आपण भाजून घेतलेली ती आहे। त्यानंतर तुम्हाला जितकं गोड हवं आहे तितकं तुम्ही गूळ पावडर टाकू शकता। इथे मी पावशरपेक्षा थोडीशी जास्त अशी गूळ पावडर टाकलेली आहे। त्यानंतर वेलची पूड टाकलेली आहे आणि जे गुठळ्या झालेल्या आहेत त्या पूर्ण गुठळ्या हाताने सोडून घ्यायच्या आहे। त्यानंतर परत तुम्ही ते जे मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे। बारीक पावडर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही पावडर तयार होते आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा आपला लाडू तयार झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पौष्टिक आणि स्वादिष्ट डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। लाडू हवाबंद डब्यात ठेवले तरी चालेल, अनेक दिवस टिकतात। तुम्ही पाहू शकता लाडू किती छान झालेले आहेत। घरी एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा। तोपर्यंत सर्वांना बाय। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा सोप्या आणि छान रेसिपीसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।